नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री गोम वेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयास शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत बाह्य मूल्यांकनात A+ श्रेणी प्राप्त करून राज्यातील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थेमध्ये शाळेने आपले स्थान अधिक भक्कम केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्यातील सर्व शाळांचं मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे इथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार सन 2024 ते 25 मध्ये राज्यातील 1,02,675 शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले. स्वयंमूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांपैकी सन 2025-26 मध्ये 10,772 शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी 10,644 शाळांचं बाह्य मूल्यांकन पूर्ण झालंय. या प्रक्रियेत राज्यातील 429 शाळा व रायगड जिल्ह्यातील 10 शाळांना A+ श्रेणी प्राप्त झाली असून त्यामध्ये गोम वेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय जिल्ह्यातील एक शैक्षणिकदृष्ट्या नामवंत शाळा ठरली आहे. गोम वेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरोचे पाणी, स्मार्ट बोर्डद्वारे अध्यापन, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन, विविध सराव परीक्षांचं आयोजन, विविध परीक्षेसंबंधी समुपदेशन यांसारखे उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातोय. या उपक्रमांचं फलित म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर कला, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन, निबंध, वक्तृत्व आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवलं आहे. व्यक्तिमत्व विकास, नैतिक शिक्षण आणि पर्यावरण जनजागृती यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली आहे. उच्च विद्या विभूषित शिक्षक वर्ग आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण यामुळेच गोम वेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयास A+ श्रेणी प्राप्त झाली आहे. या यशाबद्दल तळाचे गटविकास अधिकारी श्री महादेव शिंदे, गट शिक्षण अधिकारी सौ सुरेखा तांबट, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री अनंत जोशी, श्री नंदकुमार वेदक, श्री मारुती शिर्के, अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, उपाध्यक्ष तथा वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री महेंद्र शेठ कजबजे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री महादेव बैकर, पनेळी हायस्कूलचे चेअरमन श्री B.K. पटेल, खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, कार्यकारिणी सदस्य श्री दीपक कोटिया, डॉक्टर श्रीनिवास वेदक, डॉक्टर सतीश वडके, ॲडव्होकेट कौस्तुभ धामणकर, विशेष निमंत्रित सदस्य श्री दत्तात्रय सप्रे, श्री चंद्रकांत खातू, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे, SQAAF समितीचे सर्व सदस्य, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. शाळेच्या प्रगतीत संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे. रंग माझा काळा, स्वच्छतेचे नियम पाळा. रंग माझा काळा, स्वच्छतेचे नियम पाळा. स्वच्छतेचे नियम पाळा. वजाबाकी शिकवते अंक गाळा. वजाबाकी शिकवते अंक गाळा. हेच शिकवते आमची शाळा. हेच शिकवते आमची शाळा. माझे नाव विवेक जयराम पडवळ. माझी शाळा माझा अभिमान. श्री गोम वेदक गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तळाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या SQAAF या मूल्यांकनात A+ श्रेणी मिळाल्याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. ही श्रेणी म्हणजे केवळ एक दर्जा नाही तर आपल्या शिक्षकांचे परिश्रम, केवळ परिश्रम, मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांची पावती आहे. आमच्या शाळेत केवळ पाठ्यपुस्तकात ज्ञान नाही तर संस्कार, शिस्त, क्रीडा, कला आणि विज्ञान यांचा समावेश विकास घडवला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्या गुणांचा विकास केला जातो. या यशामागे शिक्षकांचे समर्पण, संस्था पदाधिकारी यांचे सकर्मक या यशामागे आणि पालकांचा विश्वास मोठा आहे. या यशामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आम्ही शाळेचे नाव उज्ज्वल ठेवण्यासाठी अधिक मेहनत करू. शाळेने शिकवले, दारातून बाहेर पडलो, गल्लीने मी चालत गेलो. दारातून मी बाहेर पडलो, गल्लीतून मी चालत गेलो. शाळेपाशी आलो, शाळेत बघताच शाळा खुश खुश होऊन
जशी चार खांबावर उभी आहे, जशी डौलावानी नाचत आहे. तिच्या अवतीभोवती हिरवीगार झाडे उभी आहे, अवतीभोवती हिरवीगार झाडे आहे. आणि ती झाडी सांगत आहे, अरे प्रत्येक पान सांगत आहे, आम्ही हिरवे आहो ना ती शाळेला सजवण्यासाठी. माझे नाव आर्या देश गायकवाड. आज आमच्या शाळेला A+ ग्रेड मिळाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. श्री GM वेदक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तळा हे केवळ शिक्षण संस्था नसून आम्हा विद्यार्थ्यांसाठी दुसरे घर आहे. शिक्षक नेहमी आमचे प्रेरणास्थान राहिले आहेत. त्यांनी आम्हाला केवळ अभ्यासच नाही तर जीवनमूल्य सुद्धा शिकवली. विविध स्पर्धा, प्रकल्प व उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास झाला आहे. या यशामुळे आम्हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. यापुढे देखील आम्ही आमच्या शाळेचे नाव उंचावण्यासाठी कटिबद्ध आहोत. नमस्कार, माझे नाव स्पंदन प्रकाश गायकवाड. मला माझी शाळा खूपच आवडते, परंतु आज आमच्या शाळेला A+ श्रेणी मिळाल्यामुळे मला खूपच आनंद होत आहे. श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिर तळे व कनिष्ठ महाविद्यालय तळ्यामध्ये आम्हाला खूपच चांगल्या सोयीसुविधा, खूपच चांगले वर्ग व खूपच चांगला परिसर मिळत आहे. त्यामुळे आमचं अभ्यासात देखील मन लागत आहे. आम्हाला प्रत्येक शिक्षक समजावून व प्रेमाने समजून सांगत आहे. आम्ही रोज प्रार्थना करतो, खेळतो, नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. या यशामागे केवळ कोणत्याही एका व्यक्तीचा हात नसून या यशामागे प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागलेला आहे. मुख्याध्यापक, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, शाळेचे शिपाई, शिक्षक वृंद या सर्वांचाच यामध्ये समावेश आहे. जाता जाता मी एवढेच सांगेन की मी मोठा झाल्यावर नक्कीच शाळेला आणखी उज्ज्वल करेन व शाळेचे आणखी नाव मोठे करेन. एवढं बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझं नाव परमेश्वरी प्रशांत वेदक. आज आमच्या वेदक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाला A+ ग्रेड मिळाल्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे. वेदक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तळाने नेहमीच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण प्रदान केले आहे. आमच्या शिक्षकांनी आधुनिक शिक्षण पद्धतीचा तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी झालेले आहे. करिअर मार्गदर्शन आणि विविध उपक्रम यामुळे आम्हाला योग्य दिशा मिळाली आहे. हे यश म्हणजे संपूर्ण शाळा परिसरातील प्रयत्नांचं फल आहे व ह्यामुळे आमची प्रेरणा ही दुप्पट झालेली आहे. माझं नाव इफा इम्तियाज फुरुक्कर. मी आता 11वी सायन्समध्ये शिकत आहे. आमच्या शाळेला A ग्रेड श्रेणी मिळाल्याबद्दल आम्हाला आज खूप आनंद होत आहे. श्री गोमवेदक विद्या मंदिर तळा व कनिष्ठ महाविद्यालय तळ्यामध्ये आम्हाला सुविधा आणि प्रेमळ वातावरण मिळतो. आमच्या शाळेमध्ये आम्हाला रोज प्रत्येक दिवशी नवीन नवीन गोष्ट शिकवल्या जातात आणि आमच्यातले गुण ओळखून त्याला अजून वाव दिला जातो. शाळेतील सुविधा, स्वच्छता आणि उपक्रम यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी अभिमानाने सांगतो की आम्ही या शाळेतले विद्यार्थी आहोत. ही A ग्रेड श्रेणी आम्हाला प्रेरणादायक आहे. आम्ही पुढील फ्युचरमध्ये अजून चांगले यश मिळवू शकतो अशी मी अपेक्षा करते. माझं नाव सई सुरेश जाधव आहे. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. आज आमच्या शाळेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण आहे. श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिर तळा आणि कनिष्ठ महाविद्यालय तळ्याला A+ श्रेणी मिळणे म्हणजे आमच्या गुणवत्तेचा अधिक दाखल आहे. शाळेने आम्हाला केवळ शैक्षणिक प्रगती नाही तर नैतिक मूल्य, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व गुणही दिले. माझ्या शाळेला A+ श्रेणी मिळाल्याबद्दल मला आनंद झाला आहे. श्री गोपीनाथ महावेदक विद्या मंदिर तळे आणि कनिष्ठ महाविद्यालय विद्या मंदिर तळे या शाळेतून आम्हाला शिस्त आणि संस्कार दिले जातात. विद्या मंदिर तळा शाळेत आम्हाला विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्त आणि सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन घेतले जातात. त्यामुळे आम्हाला प्रेरणा भेटते. शिक्षक आम्हाला नेहमी आत्मविश्वास देतात. ही श्रेणी फक्त एक शाळेला मिळालेला दर्जा नसून प्रत्येक शिक्षकाची मेहनत, मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची वृत्ती आणि सहकार्यांचा परिश्रम या सगळ्यांच्या कार्यामुळे मिळालेला हा दर्जा.
या यशामागे शिक्षकांचे समर्पण, संस्था पदाधिकारी यांचे सहकार्य आणि पालकांचा विश्वास मोठा आहे. आमच्या शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, परंतु शिस्त, संस्कार, निडरता, व्यक्तिमत्व वाढवले जाते. शाळा ही केवळ विद्याचं मंदिर नसून भविष्याला मिळणारी वाटचाल आहे. आणि शाळा जर आमच्या शाळेसारखी चांगली असेल तर विद्यार्थ्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहल सुरेश शिंदे. मी तळामध्येच राहते. माझी मुलंही या शाळेमध्ये शिकतात, गोमवेदक विद्या मंदिर तळा. एक 4थीला, एक 7वीला. माझ्या मुलीला यावर्षी आदर्श विद्यार्थिनी हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल तर मी शाळेचे खूप खूप आभार मानते. तसेच मी सर्व विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छिते की मुलांनी इयत्ता 1ली ते किंवा अंगणवाडी पासून जे काय आहे तिथून 10वी 12वी हे शिक्षण हे इथेच घ्यावे, बाहेर जाऊ नये. कारण का आपल्या शाळेमध्ये चांगले उच्च शिक्षण मिळते. तसेच माझी शाळा माझा अभिमान हे वाक्य आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरले आहे. तळासारख्या ठिकाणी एवढ्या उच्च श्रेणीचे शिक्षण मिळते ही आम्हा पालकांसाठी समाधानाची बाब आहे. आपल्या शाळेला A+ दर्जा मिळणे ही पालकांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. या अभूतपूर्व यशात सहभागी असलेल्या संस्था, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे मी मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चैत्राली विशाल तावडे. आम्ही वालीला राहतो. आमचा 7 किलोमीटर दररोज प्रवास करून आम्ही इथे येतो आणि आम्हाला असं वाटतं की आमची मुलं ह्याच शाळेमध्ये शिकावी. असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जसं ही युक्ती आहे त्याचप्रमाणे सध्या स्थिती आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलं आई विना भिकारी असतं, त्याचप्रमाणे शिक्षकाविनाही भिकारी होऊ शकतं. कारण शिक्षण ही आईचे संस्कारा इतकेच महत्त्वाचे आहे. तर ते शिक्षण योग्य ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. शिक्षणाची गोडी ही त्याच ठिकाणी लागते ज्या ठिकाणी ती योग्य प्रकारे दिली जाते. आणि आम्हा सर्वांना खात्री आहे की हीच ती योग्य ठिकाण आहे जिथे आमच्या मुलांना शिक्षणासोबतच संस्कार यांचे बाळबोध आणि बालकडू दिले जाते. या मूल्यांकनात सहभागी होऊन शाळेने आपली ताकद सिद्ध करण्याची एक चांगली संधी आजमावली आणि त्यात मिळालेले गुण हे या शाळेची योग्यता आणि पात्रता ही किती उच्च दर्जाची आहे हे सिद्ध करते. आणि आम्हाला शाळेतील शिस्त, सुखसुविधा आणि शैक्षणिक दर्जा उत्कृष्ट आहे, म्हणूनच हे यश मिळालेले आहे. सध्या संस्था, पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक, पालकांचे सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी योगेश वामन शिर्के. मी एक पालक आहे. आज मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तळा या शाळेला महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्कॉप मूल्यांकन A+ श्रेणी प्राप्त झाली आहे. हे यश केवळ शाळेचे नसून संपूर्ण तळा शहरवासियांचे आहे. श्रेणी अचानक मिळालेली नाही आहे. यामागे शाळेचे योगदान, शिस्तबद्ध नियोजन, गुणवत्ता मूल्यांकन हे सर्व ह्या शिक्षकांनी जास्त लक्ष असतं. जेणेकरून मला एवढं सांगा असं वाटेल की माझा मुलगा आता 5वीला आहे. त्या 5वीला असताना माझ्या मुलाला आदर्श पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांचं लक्ष, शिक्षकांची शिकवण आणि शिस्त लावणे हेच आहे. जेणेकरून माझी मुलगीसुद्धा 10वीला तिला 91% मार्क मिळाले. ती आता IT मध्ये बाटू कॉलेजला ती शिक्षण घेत आहे. त्याच्यामध्ये हे यश कुणाचं आहे? ते शाळेचं आहे, संस्थेचं आहे आणि या शिक्षकांचं आहे. शिक्षक जेव्हा जेव्हा एक्झाममध्ये काय होते, परीक्षा असते, त्यावेळेला हे स्वतः शिक्षक स्वतः मुलांच्या घरी जाऊन त्या मुलांना सांगत असतात की पालकांना विचारतात, मुलगा तुमचा अभ्यास करतोय की नाही करत, कसं करते, आम्हाला विचारतात घराघरात जाऊन. म्हणजे एवढंच मला सांगावं असं वाटेल का खरंच कौतुक वाटतंय शिक्षकांचं का ही शाळा अशी आहे का प्रत्येकाच्या घरी जाऊन चौकशी करते. म्हणजे मुलं अभ्यास करतायत की नाही करत हे स्वतः शिक्षक जातात. म्हणजे केवढी मोठी मेहनत घेतात हे शिक्षक. खूप बरं वाटतं. आणि माझी मुलं ह्या शाळेमध्ये आहेत ना, खूप मला आनंद होतो की आज माझी मुलं फार हुशार झालेत ह्या शिक्षकांमुळे, ह्या शाळेमुळे. आणि खरोखरच ह्या शिक्षकांचं फार लक्ष असतं. म्हणून हे A+ मूल्यांकन मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मला बरं वाटते. आणि ह्या यशामागे शिक्षक, पालक, शिक्षक वृंद, कर्मचारी, मुख्याध्यापक ह्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो की तुमच्यामुळे सगळं यश प्राप्त झालंय. धन्यवाद सर. महाराष्ट्र शासनाच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप
या मूल्यांकनामध्ये गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळा आणि कॉलेजला A+ श्रेणी प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्रामधून बहुसंख्य शाळा कॉलेजनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला असताना रायगड जिल्ह्यामध्ये ज्या मोजक्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना जी श्रेणी प्राप्त झाली त्याच्यामध्ये गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिराला आणि कनिष्ठ महाविद्यालयाला मिळाले याचा मला अत्यंत मनापासून आनंद झालेला आहे. मी त्या शाळेचा एक माजी विद्यार्थी आहे. या नात्याने तर मला खूपच आनंद त्याच्या झालेला आहे. शाळेची आणि कॉलेजची अशी चांगली प्रगती चालू आहे हे आम्ही पाहत आहोत. मी शिक्षक वृंद, पदाधिकारी, सर्व कार्यकारिणी मंडळ यांना मी सर्वांना या कामाबद्दल शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशीच प्रगती करावी अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकनामध्ये व आश्वासन या स्कॉप या मूल्यांकनात गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय या शाळेला प्राप्त झाल्या A+ या श्रेणीबाबत आणि त्यांच्या या त्यांच्या यशाबद्दल सर्व पदाधिकारी, सर्व शाळा व्यवस्थापन, शाळेचे शिक्षकेतर कर्मचारीवृंद, माजी सर्व विद्यार्थी व समस्त पालकवर्गांच्या या संस्थेला मी माझ्या प्रशासनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचा इतिहास आहे. आज आम्ही हे मिळवलं त्याच्या मागे सर्व शिक्षक वृंद, सगळे कर्मचारी, आज संस्थेचे पदाधिकारी यांचा सगळ्यांचा सहभाग आहे. आम्ही जे धोरण, संस्थेचं धोरण जे आहे ह्या संस्थेच्या धोरणाच्या ह्यांनी आम्ही चालतो आणि आम्हाला सर्व स्टाफचा सपोर्ट असतो. 4 वर्षापूर्वी नॅकमध्ये कॉलेजच्या तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाला आम्ही नॅकमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबर असं नॅकमध्ये आम्ही 304 गुण मिळवून A ग्रेड मिळवलेले आहे. मुंबई युनिव्हर्सिटीच्या बेस्ट कॉलेजचं प्राईज 23-24 आणि 24-25 हे पण मिळालं आणि त्याच्यात भर म्हणून आम्ही जी व्यवस्था आणि हे करतो त्याच्यात आज आम्हाला स्कॉपचं या मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या परीक्षणात आम्हाला A ग्रेड मिळाली. ही केवळ सर्व संस्थेच्या शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे. या ज्या सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा इतर गोष्टीच्या सुविधा, या आम्ही विद्यार्थ्यांना पोचवण्याच्या मागे सतत आमचं कार्य चालू असतं. आमचे पदाधिकारी त्या ह्यांनी सर्व मेहनत घेतात, वारंवार लक्ष ठेवून फिरत्या असतात. मुलांच्या अडचणी वगैरे सगळ्यांच्या सोयीसुविधा बघत आम्ही संस्थेची वाटचाल चालते. संस्था म्हणजे काय हे आपण तळ्यामध्ये येऊन आज ही बघावी. ही 1951 साली स्थापन झालेली संस्था आहे. आज आम्ही ही शिखरावर नेण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या ह्या संस्थेमध्ये आता PhD सुद्धा चालू झालेले आहे. पॉलिटिक्स सायन्स मध्ये PhD दिली जाते. आज आता आमच्या इथे 3 विद्यार्थी आहेत. यावर्षी डॉक्टरेट 3 विद्यार्थी होणार आहेत. संस्थेचं ह्या जूनमध्ये 75वा अमृत महोत्सवी वर्ष चालू होणार आहे. ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज ह्याचं सुद्धा रौप्य महोत्सवी वर्ष चालू आहे. आज 25 वर्ष ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज आम्ही यशस्वीपणे करत आहोत. ज्युनियर कॉलेजचा आमचा रिझल्ट गेली 10 वर्ष 100% रिझल्ट हा असतो. विद्यार्थी पण त्या तन्मयतेने शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे अभ्यास करून यश मिळवतात. सर्व विद्यार्थ्यांना असंच सुयश चिंतितो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाळा गुणवत्ता स्कॉप मूल्यांकन दरवर्षी घेतलं जातं. या मूल्यांकनामध्ये राज्यभरातल्या लाखो शाळांचा सहभाग असतो.
त्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या 10 शाळा पात्र ठरलेल्या आहेत आणि 10 मध्ये रायगड जिल्ह्यातली तळा तालुक्यातील गोपीनाथ महादेव वेगत आणि कनिष्ठ महाविद्यालय ही A+ श्रेणीची शाळा पात्र ठरलेली आहे. मला असं वाटतं हे सर्व करत असताना या शाळेच्या पाठीमागची पार्श्वभूमी जर आपण सर पाहिलेत तर आपल्या लक्षात येईल की जवळपास 1951 साली या तळेविभाग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना झालेली असताना ग्रामीण आणि दुर्गम भागातली 75 वर्ष पूर्ण झालेली ही संस्था आहे आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी KG to PG पर्यंत शिक्षण या परिसरातल्या विद्यार्थ्यांना देत आहे. मग यात आमचा महत्त्वाचा जर विभाग कोणता असेल तर माध्यमिक विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य आणि विज्ञान हे 2 विभाग आमचे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या 2 विभागामध्ये शिक्षण घेण्यासाठी तळा आणि तळा परिसरातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत असतात आणि मग ह्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेने प्रयत्न केलेला आहे. त्यांना असणाऱ्या आवश्यक ज्या सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही या संस्थेने केलेला आहे. या इथं जो स्टाफ आमचा आहे तो संपूर्ण स्टाफ उच्च विद्या विभूषित असा संपूर्ण स्टाफ आहे. विद्यार्थ्यांसाठी खेळांसाठी देखील अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही पाहतोय. आमचं स्वच्छतागृह अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना लागणारा जो पोषण आहे तो पोषण आहार देखील आम्ही चांगल्या पद्धतीने देतो. अशा आवश्यक ज्या सोयी सुविधा आहेत त्या सर्व सोयी सुविधा पुरवण्याचा काम आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी केलेलं आहे आणि याचं सारं श्रेय मी आमच्या संस्थेला देईन. आमच्या संस्थेमध्ये शिक्षण देणारे आमचे जे ज्ञानार्जन करणारे सर्व गुरुजन आहेत त्या गुरुजनांना देईन आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा जो सहभाग आहे तो ह्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या ह्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यांच्या यशाच्या जोरावरतीच आमच्या संस्थेचं नाव उज्ज्वल होत आहे. दरवर्षी आमच्या संस्थेचा होत असलेला जो शैक्षणिक निकाल आहे मग SSCचा निकाल असेल आमच्या ज्युनियर कॉलेजचा 12वीचा निकाल असेल अतिशय चांगल्या प्रकारे निकाल लागत आहेत आणि ह्या निकालाचं श्रेय मी सर्व त्या विद्यार्थ्यांकडे आणि आमच्या गुरुजनांकडे देईन आणि त्यांच्या पाठीशी आमची संस्था कायमस्वरूपी उभी राहिलेली आहे आणि म्हणूनच आज जे आम्हाला A+ ग्रेड मिळालेली आहे रायगड जिल्ह्यामधील 10 जे हायस्कूल्स आहेत किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्यामध्ये तळ्याची जी निवड झाली आहे त्याचं कारणच हे आहे की आम्ही शिक्षणाबरोबर सर्व दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे उपक्रम घेण्याचा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आमच्या या ठिकाणी सिनियर कॉलेज देखील आहे. सिनियर कॉलेजला देखील मागील 2 वर्षापूर्वी आम्हाला A ग्रेड मिळालेली आहे नॅकची. त्याचबरोबर आमचं 23-24चं सिनियर कॉलेज आमचं विद्यापीठामध्ये आदर्श कॉलेज म्हणून नावारूपाला आलेलं आहे. अशा वेगवेगळ्या सुविधा आम्ही या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये जरी आम्ही असलो तरी शिक्षणामध्ये आणि इतर ज्या काही उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये आमची संस्था कुठेच मागं नाही. मला जो पाठिंबा महत्त्वाचा लागतो तो पालक वर्गाचा देखील पाठिंबा आम्हाला चांगल्या प्रकारे मिळतो. संस्थेचं यश 4 स्तंभावरती अवलंबून आहे. संस्था चालक, प्राध्यापक, गुरुजन, पालक आणि विद्यार्थी आणि हे सगळे आम्ही एक रूपाने एक दिलाने काम करतोय म्हणून हे मिळालेले यश आहे. मी निश्चित पुन्हा एकदा या यशाच्या पाठीमागे असणाऱ्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन आणि सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देईन. सर्वप्रथम मी या शाळेचा माजी विद्यार्थी 5वी पासून 10वी पर्यंत या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असता पुढील शिक्षण न मिळाल्यामुळे मी व्यवसायात उतरलो आणि चांगल्या प्रकारे व्यवसायात काम करून सामाजिक कार्य करून या शाळेमध्ये डॉक्टर मगन जोशी पूर्वीचे अध्यक्ष यांनी मला या कमिटीत घेतलं आणि त्यानंतर मी या कामामध्ये धडाका लावला. हे काम करत असताना शाळेतला गोरगरीब विद्यार्थी तळा तालुक्यातील अतिशय डोंगराळ भागात असलेला तळा तालुका त्यामध्ये पूर्णपणे गरिबी असलेला तळा तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थी सुद्धा शिकला पाहिजे. आपण शिकलो नाही म्हणून आता कुठचीही मुलं शिक्षणापासून वंचित न राहावी यासाठी मी माझे विद्यार्थी मित्र चांगल्या पोस्टवर असलेले त्यांना जमवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू घेतल्या. कुठच्याही प्रकारे त्यांच्याकडून रोख रक्कम न घेता ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या त्यांना सांगितल्या आणायला. मग वह्या असतील, पुस्तकं असतील किंवा कपडे असतील, फी असेल ती फीसुद्धा त्यांनी त्यांच्या माध्यमातून या संस्थेला दिली.
चांगल्या प्रकारे गोरगरीब मुलं शिकू लागली. शिकत असताना या शाळेचे मुख्याध्यापक ढाकणे सर, त्याचबरोबर सर्व कर्मचारी वृंद यांना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळून, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्यांची संगत करून, रथाची दोन्ही चाकं जशी असतात त्यामुळे रथ चालतो, त्याप्रमाणे प्रशासनाचे सर्व कर्मचारी आणि आम्ही संस्थापक मंडळ, मग अध्यक्ष त्यावेळचे चंद्रकांतजी रोडे, सचिव मंगेश शेठ देशमुख आणि उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, अशा सर्वांना कानावर घालून सोबत घेऊन आम्ही काम सुरू केलं. माझी सुंदर शाळा मुख्यमंत्री निधीतून आम्ही पहिल्या वेळेस 1 लाखाचं पारितोषिक घेतलं. त्यानंतर त्यात आमचं समाधान झालं नाही. मग सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व शिक्षकांनी जोरदार त्या बाबतीतलं कार्यक्रम सुरू केले आणि 3 लाखाचं तालुक्याला पहिलं बक्षीस पारितोषिक प्राप्त झालं. त्याचबरोबर नॅक मूल्यांकनमध्ये सुद्धा आमच्या संस्थेच्या सिनियर कॉलेजला A ग्रेड प्राप्त झाला. त्याच्यानंतर आदर्श कॉलेज म्हणून कोकण विभागामध्ये याच कॉलेजला गेल्याच वर्षी पहिला नंबर प्राप्त झाला. अशा निरनिराळ्या बक्षिसांनी आणि सत्काराने सन्मानित झालेलं हे आमचं तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्यात असलेल्या ह्या निरनिराळ्या शाखा, त्या शाखांमधून मग राज्यस्तरावरती क्रिकेट स्पर्धा असोत, राज्यस्तरावरती कुस्तीच्या स्पर्धा असोत, कबड्डीच्या स्पर्धा असोत, त्यामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवली. भालाफेक असे सर्व प्रकारचे खेळ इथे आम्ही सुरू करून विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असलेल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करून त्यांना कसं पुढे जाता येईल याकडे लक्ष दिलं. त्याचबरोबर शाळेची स्वच्छता, शाळेची रंगरंगोटी, शाळेचं ग्राउंड, मैदान, मुलींना सीझनवरती क्रिकेट खेळणं, असे निरनिराळे त्यांना कोचेस लावून त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे त्यांचं कौशल्य त्यामध्ये प्राप्त केलं. त्याचबरोबर तळा परिसरात असलेले मुंबईत असणारे सर्व माजी विद्यार्थी यांनी निरनिराळ्या देणग्या देऊन मुलांना उत्स्फूर्त पाठिंबा त्यांनी दिला. निरनिराळी बक्षिसं लावली. त्या बक्षिसांना प्राप्त होऊन ती मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागली. असे सर्व देणगीदार दाते यांचं मी पहिलं मनापासून अभिनंदन करतो की त्यांचाही मोलाचा सिंहाचा वाटा यामध्ये आहे. मग इस्रायल स्थित असलेले नोहा मिसाल, ते सुद्धा या शाळेचे विद्यार्थी होते. ते सुद्धा तिकडून या शाळेसाठी देणगी पाठवत असतात. त्यांनाही आपण चांगल्या प्रकारे त्यांचंही अभिनंदन करतो. अशा देणगीदारांमुळेच आणि या शाळेच्या कंपार्टमेंटमुळे अतिशय शिस्तबद्ध असलेली शाळा, सर्व शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवत आहेत, अध्यापन करत आहेत. शिक्षकांच्या सर्व शासनाच्या असलेले मग जयंत्या असतात, सणवार असतात, ते अतिशय चांगल्या प्रकारे मन लावून सर्व शिक्षकेतर कर्मचारी हे त्यामध्ये झटत असतात आणि ते उत्सव सणवार शासनाचे दिलेले पार पाडत असतात. मान्य खासदार आदरणीय तटकरे साहेब यांनी सुद्धा या शाळेला डिजिटल बोर्ड देण्याचं कबूल केले. त्यामुळे विद्यार्थी याही पुढे चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील. त्याचबरोबर या राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा सायन्स लॅबसाठी 10 लाख रुपयाची इन्स्टॉलमेंट सगळं दिलेली आहेत. या शाळेने किमान 3 विद्यार्थी MPSC झालेले आहेत. त्याचबरोबर MD डॉक्टरसारखे डॉक्टर झालेले आहेत. डझनात डॉक्टर झाले, डझनात वकील झाले, डझनात इंजिनियर झाले. निरनिराळ्या हुद्द्यावरती सरकारी कामामध्ये ते मग तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, अशा निरनिराळ्या सरकारी कामामध्ये सुद्धा हे या शाळेचे विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत, या शाळेने दिलेले आहेत. आणि अशा मूल्यांकन प्राप्त शाळेमध्ये आपण शिक्षण घेण्याची संधी सोडू नका, आवर्जून त्यामध्ये प्रवेश करा, अशी मी तुम्हाला सर्व पालकवर्गाला सुद्धा विनंती करेन. आणि ही शाळा जास्तीत जास्त पटसंख्यावरती आज शिक्षण घेत आहेत, मुलं घेत आहेत. मग आदिवासी विद्यार्थी आहेत, मागासवर्गीय विद्यार्थी आहेत. असे विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन
मिलिटरीमध्ये गेलेले आहेत, पोलीस भरती झालेले आहेत आणि अशा शाळेला हे मूल्यांकन मिळालं. हा माझ्या शाळेचा, मी माझी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. स्कॉपमध्ये जे आम्हाला यश प्राप्त झालं, आपल्या ह्या संस्थेला यश प्राप्त झालं, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे सर्व कर्मचारी वृंद, शिक्षक वृंद आणि त्याचबरोबर ही शाळा सांभाळणारे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आत्तापर्यंत ह्या विद्यार्थ्यांना आपल्या ह्या शाळेमध्ये ज्ञानार्जनासाठी पाठवलं, त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसं पाहिलं तर हा जो पुरस्कार आहे तो जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त शाळांचं ह्याच्यामध्ये मूल्यमापन झालं आणि त्याच्यातून जवळजवळ 10,000पेक्षा जास्त शाळा निवडल्या गेल्या. आणि त्या निवडल्या गेलेल्या शाळांमध्ये तळामध्ये तालुक्यामधून किंवा रायगड जिल्ह्यातून जवळजवळ 10 शाळा ह्या म्हणजे नामांकनामध्ये आल्या की ज्यांना A ग्रेड प्राप्त झालाय. आणि मला आनंद वाटतोय की रायगड जिल्ह्यामध्ये ज्या 10 शाळांना A ग्रेड प्राप्त झाली त्याच्यामध्ये तळ्याची ही, ज्या शाळेमध्ये माझे वडील शिकले, ज्या शाळेमध्ये मी स्वतः शिकलो, ज्या शाळेमध्ये माझी स्वतःची मुलं शिकली, त्या संस्थेला अशा प्रकारचा एक आदर्श पुरस्कार, चांगला पुरस्कार मिळाला, त्यामुळे निश्चितच मला आनंद आहे. मी तळा तालुक्यातील पालकांना हे आवाहन करेन की ह्या संस्थेमध्ये आता अगदी पहिलीपासून ते अगदी पदवीपर्यंत शिक्षण प्राप्त झालेलं आहे. त्यांनी मोठ्या संख्येने ह्या संस्थेतल्या शिक्षणाचा फायदा घ्यावा. कुठेतरी ही गोष्ट समजून घ्यावी की दुर्गम असलेल्या आपल्या ह्या तळा तालुक्यामध्ये आपली ही संस्था किंवा इथं शिक्षण ज्या पद्धतीने दिलं जाते ते अति उच्च पातळीचं आहे, हे पालकांनी समजून घ्यावं. आणि जो विश्वास इतर पालकांनी या संस्थेवर टाकला, असाच विश्वास तळा तालुक्यातील सर्व पालकांनी या संस्थेवर टाकून मोठ्या संख्येने इथल्या ज्ञानाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा, अशी मी पालकांना विनंती करेन. अनेक बक्षिसं ह्या अगोदर देखील तळा विवेक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेला भेटलेले आहेत. गोमवेदक विद्या मंदिराला देखील भेटलेली आहेत. अनेक प्रकारची भेटलेली बक्षिसं आणि हे बक्षिसात बऱ्याच प्रकारचं फरक आहे. हे बक्षीस एक मानांकित बक्षीस आहे. स्कॉप बक्षीस महाराष्ट्रात अनेक हजारो शाळा आहेत, त्यात रायगड जिल्ह्यात 10,000च्या वरती शाळा आहेत आणि त्यात रायगड जिल्ह्यामध्ये 10 शाळांना A ग्रेड मिळालं आणि त्यात गोमवेदक विद्या मंदिर हे एक आपलं शाळेचं नाव आलेलं आहे. आणि ह्याच्या मागं सर्व शिक्षक, तळा संस्थेचे सर्व पदाधिकारी, मग ते मंगेश देशमुख अध्यक्ष असोत, महेंद्र गजबजे सचिव असोत, चंद्रकांत रोडे खजिनदार असोत, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे असोत, यांची मेहनत देखील ह्याच्या मागं महत्त्वाचा विषय आहे. शाळेचे मुख्याध्यापक ढाकणे सर आणि इतर सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नांमुळेच हे आज यश प्राप्त झालेलं आहे. खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ह्या शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी सरस्वती चरणी मी प्रार्थना करतो. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप याच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळपास 1 लाखाहून अधिक शाळांचं स्वयंमूल्यांकन करण्यात आलं आणि त्यातील 10,000पेक्षा अधिक शाळांचं मूल्यांकन शासनामार्फत करण्यात आलं आणि यामध्ये 429 शाळांना A+ ही श्रेणी प्राप्त झाली. आणि आम्हाला अभिमानाची गोष्ट ही आहे की ज्या 429 शाळा आहेत महाराष्ट्र राज्यातील, त्यामधील रायगड जिल्ह्यात ज्या 10 शाळा झाल्या त्यामध्ये माझी शाळा म्हणजे गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तळा या शाळेला देखील ही A+ श्रेणी प्राप्त झाली. आणि ही श्रेणी प्राप्त होत असताना साधारणपणे आमच्या शाळेचं संपूर्ण कार्यकारी मंडळ असेल, पूर्ण व्यवस्थापन असेल, संस्थेच्या विविध समित्यांचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आमचे पालक वर्ग, विद्यार्थी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे देणगी देणारे आमचे दाते, आर्थिक स्वरूपात मदत करणारे, तसेच वस्तुरूपाने शाळेच्या भौतिक साधन संपत्तीमध्ये भर घालणारे आमचे सगळे देणगीदार, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला हे यश आज प्राप्त झालेलं आहे. हे सांगत असताना खूप आनंद होत आहे. त्याचबरोबर हे जे यश मिळालं या यशामागे फक्त याच गोष्टी नाहीत, त्याचबरोबर जे आमचं जी 6 क्षेत्र होती त्या 6 क्षेत्रामध्ये दैनंदिन अध्यापन असेल, अभ्यासाचं नियोजन असेल, त्याचबरोबर असलेल्या शाळेच्या भौतिक साधन सुविधा,
लिंग समभाव, सर्वसमावेशित शिक्षण, प्रत्येकाच्या गरजांची पूर्तता करणारी ही शाळा, ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टी, म्हणजे जी 6 क्षेत्र निवडली होती आणि त्याला जवळपास असलेली 128 मानकं, आणि ह्या सगळ्या मानकांची पूर्तता या शाळेत केली जाते. म्हणूनच यापर्यंत आम्ही हे यश प्राप्त करू शकलो. तसेच या अगोदर झालेलं जे मुख्यमंत्री माझी शाळा आहे, या शाळेमध्ये देखील तालुक्यात या शाळेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. शाळेत असणारे विद्यार्थी, शाळेत असलेले शिक्षक, त्याचबरोबर पालक आणि संस्था चालक, ह्या चारींचा एक चांगला समन्वय इथे असल्यामुळे अशा प्रकारचं यश हे प्राप्त होतं. विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ती निश्चितच चांगल्या दर्जाची आहे, आणि त्याच्याबरोबर शाळा म्हटल्यानंतर जो सर्वांगीण विकास आहे. मग इथे असणारा आमचा क्रीडा विभाग, या क्रीडा विभागात देखील आम्ही चांगल्या प्रकारची मजल मारून आज अनेक विद्यार्थी आमचे विभाग पातळीवर यश प्राप्त करून राज्य पातळीपर्यंत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केलेलं आहे. सांस्कृतिक विभागात देखील आमची चांगल्या प्रकारची भरारी आहे. म्हणून शाळा म्हणून विद्यार्थ्यांच्या विकासात ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे ते शाळेच्या माध्यमातून केलं जातं. आम्ही अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या उपयुक्त जे जे काही करायचं आहे ते शाळा आणि संस्था या माध्यमातून करत असतो, आणि हे करत राहिल्यामुळे आपोआपच यश हे मिळत राहतं. हेच या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या या बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या एकछत्री संकुलातून अनेक दर्जेदार अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. दर्जेदार शिक्षण, आणि तेही डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत कमीत कमी शुल्कामध्ये पोहोचवणं हे संस्थेचं नेहमी ध्येय राहिलेलं आहे. आणि त्या दृष्टीने संस्थेने वारंवार पायाभूत सुविधांपासून शैक्षणिक दर्जा उत्तम कसा राहील यासाठी पाठपुरावा केलेला आहे. आणि त्या संस्थेच्या आव्हानाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी जी साथ दिलेली, या सर्वांचा परिपाक म्हणून आमचे विद्यार्थी जे या शैक्षणिक संकुलातून बाहेर पडतात ते दर्जेदार शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि अतिशय आत्मविश्वासाने बाह्य जगामध्ये पाऊल ठेवतात. अनेक आमचे विद्यार्थी गेल्या अनेक वर्षामध्ये विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत, कोणी व्यवसायामध्ये यशस्वी झालेले आहेत. हे करत असताना त्यांना शाळेच्या या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जी काही महती आहे ती कळून चुकते. आणि या सर्वांचा परिपाक म्हणूनच महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी स्क्वाप मूल्यांकन हे सर्व शाळांसाठी लागू केलं आणि त्यात सर्वांचा सहभाग करून घेतला. राज्यभरातून 1 लाखापेक्षा अधिक शाळांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. एकूण 10,000 शाळांचं स्क्वाप अंतर्गत मूल्यांकन करण्यात आलं. यासाठी विविध उच्च शासकीय अधिकारी शालेय शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन आणि ऑनलाईन जी काही माहिती शाळांकडून प्राप्त झालेली आहे तिचं क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत होते. हे प्रशिक्षण हे परीक्षण जवळपास 3 ते 4 महिने चाललं आणि यामध्ये आमच्या शाळेने अतिशय उत्तम अशा प्रकारचं सहकार्य करून एक टीमवर्क म्हणून यासाठी सर्वांनी सहभाग दिला आणि त्यातून रायगड जिल्ह्यात फक्त 10 शाळा या A+ ग्रेडसाठी पात्र ठरल्या. त्यातली तळ्याची श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा A+ मूल्यांकनास प्राप्त झालेली आहे. दक्षिण रायगडमधील ही एकमेव शाळा आहे जिला A+ मूल्यांकन प्राप्त झालेलं आहे. या संपूर्ण मूल्यांकनामध्ये एकूण 128 मानकं होती आणि त्या प्रत्येक मानकामध्ये शाळेने उत्तम अशा प्रकारचा परफॉर्मन्स दाखवल्यामुळे आणि प्रत्येक मानकाला प्रतिकृती केल्यामुळे या मूल्यांकनाला ही शाळा प्राप्त होऊ शकली. हे शाळेचं, संस्थेचं आणि सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं यश आहे. शाळेत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचं हा अभिमानाचा क्षण आहे. त्या अभिमानाच्या क्षणी सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छितो. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्यामंदिर व कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा या संस्थेच्या विभागांमध्ये मी स्वप्नील नथराम वरंडे कनिष्ठ लिपिक म्हणून, तसेच आमच्या पणेली हायस्कूलचे कनिष्ठ लिपिक म्हणून श्री किरण सातांबेकर सर कार्यरत आहोत. संस्थेच्या सहकार्यानं भौतिक सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, शाळेची प्रगती साधण्यासाठी शिक्षक तसेच त्यांच्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा तेवढेच कटिबद्ध व प्रामाणिक कार्य करत आहेत.
प्रामुख्याने पाहायचं झालं तर या 5 ते 10च्या विद्यार्थ्यांसाठी असणारी प्रीमॅट्रिक स्कॉलरशिप परीक्षा असेल, 5वी व 8वीची स्कॉलरशिप परीक्षा असेल, त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थी किंवा ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी स्कॉलरशिप आहे. या स्कॉलरशिप चांगल्या प्रकारे राबवून विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य कसं मिळेल यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विविध प्रकारे या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रामुख्यानं असणारी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतील विद्यार्थी आहेत त्यांची जात पडताळणी करून घेण्याकरता सहकार्य हे या कार्यालयाकडून केलं जातं. जे विद्यार्थी गोरगरीब आहेत त्यांच्या फीसाठी विविध डोनरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांची फीज मिळवत असतो. स्वदेश फाउंडेशन सारखं एक संस्था या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मदतीकरता आपण त्यांच्याकडे MOU केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फी मिळवत असतो. विविध डोनर्स या ठिकाणी उपलब्ध असतात. आत्ताच आपण काही काळापूर्वी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या शाळेला 2 इंटरॅक्टिव्ह बोर्ड या ठिकाणी मिळवलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीचे जे आवश्यक असणारे साधनं आहेत, ही साधनं संस्थेच्या सहकार्यानं शिक्षक असतील, प्राचार्य असतील यांच्या मार्गदर्शनाने, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने सुद्धा या ठिकाणी आपण हे सर्व प्रयत्न करत असतो. सर्वप्रथम या ठिकाणी मी माझे जे सहकारी शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांचं मी अभिनंदन करणार आहे. कारण कोणतंही यश जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला आपली असणारी टीम आहे, ह्या टीमचं सहकार्य असल्याशिवाय यश मिळत नाही. आणि ते यश मला माझे ज्युनियर कॉलेज आणि माध्यमिक शाळा या शिक्षकांनी वेळोवेळी या शालेय कामकाजामध्ये अत्यंत मनमोकळ्यापणाने वेळ देत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. कारण या शाळेमध्ये आज जवळजवळ 850 विद्यार्थी 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेतात आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या काही असणाऱ्या भौतिक सुविधा आहेत या सुविधा पूर्ण करण्यासाठी माझ्या शाळेचे सर्व जे काही कमिटी आहे, जे काही पदाधिकारी आहेत, हे वेळोवेळी आम्हाला मदत करतात आणि ते पूर्ण करण्यासाठी सहकार्य देखील करतात. त्यामुळेच आज आम्ही या देशभरात होणाऱ्या स्कॉपच्या मूल्यांकनामध्ये आम्ही रायगड जिल्ह्यातनं आमची शाळा प्राप्त झाली याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे. आणि हे असं होत असताना विद्यार्थी हित या ठिकाणी नेहमी पाहिलं जातं की असं म्हटलं जातं, विद्यार्थी हिताय विद्यार्थी सुखाय. या वृत्तीने आमचे सर्व सहकारी, सर्व शिक्षक, प्राध्यापक अतिशय मेहनतीने काम करतात. वेळेचं भान न ठेवता वेळेच्या पलीकडे देखील मग स्कॉलरशिपची परीक्षा असेल, 5वीची असेल, 7वीची असेल, अन्य कुठली डिबेटिंग असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, यामध्ये आमचे ज्युनियरचे प्राध्यापक आणि माध्यमिकचे सर्व सहकारी हे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सतत प्रयत्न करतात आणि या प्रयत्नातूनच हे यश आम्हाला आज प्राप्त झालं. याचा खूप खूप आम्हाला आनंद होतो आणि भविष्यात देखील आमचे प्राध्यापक अशाच प्रकारे या सारखं काम करतील. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा या योजनेमध्ये देखील माझ्या शाळेने 2रा क्रमांक आणि नंतर राज्य पातळीवरती 1ला क्रमांक देखील पटकावलेला आहे. याच्या पाठीमागे देखील माझे सगळे सहकारी शिक्षक यांचाच या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. कारण ते जर काम केलं, जर त्यांनी केलंच नाही तर हे होऊच शकत नाही. आणि हे सगळं ऑन रेकॉर्ड. आता सध्या आपण पाहतो की सर्व गोष्टी ऑनलाईन आहेत. मग या ऑनलाईन मध्ये मग विद्यार्थी अपडेट करण्याचं काम असो, कागदपत्र अपडेट करण्याचं काम असो किंवा एखाद्या जयंती असो, पुण्यतिथी असो, आज हिंद की चादर या कार्यक्रमामध्ये देखील 8 दिवस आमचे सर्व शिक्षक वेळोवेळी हा प्रोग्राम कंटिन्यू करून तो ऑनलाईन देशभरात प्रक्षेपित करण्याचं काम देखील आज चालू आहे. आणि असं यश आम्हाला मिळत जावं
अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून, सरस्वतीच्या चरणी प्रार्थना करून आज माझा हा जो काही आनंद आहे, हा द्विगुणित झालेला आनंद आहे, तो माझ्या सहकार्यांमुळे आणि संस्था चालकांमुळेच झालेला आहे. हेच मला त्यामध्ये समाधान वाटतं. आणि एवढं बोलून मी या ठिकाणी पुन्हा एकदा शासनाला देखील, गट शिक्षण अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, केंद्र प्रमुख असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने मला हा स्कॉपचा A+ ग्रेड प्राप्त झाला. त्याबद्दल मी सर्वांना अभिनंदन करतो, सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. या शाळेचं म्हणजे या तळा शैक्षणिक साधन समूह किंवा केंद्र या नात्याने आणि या केंद्राचा केंद्रप्रमुख तसेच तळा बीट विस्तार अधिकारी या नात्याने सातत्याने या शाळेकडे माझा संपर्क आहे आणि या शाळेत चालणारे वेगवेगळे उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे वेगवेगळे उपक्रमाच्या दृष्टीने शाळेची नेहमी घोडदौड सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रात शाळेने आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. त्याचबरोबरीने गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाने घोषित केलेल्या स्पर्धेमध्ये हजारो शाळांमधून रायगड जिल्ह्यातील ज्या मोजक्या शाळा A+ ही श्रेणीमध्ये आलेल्या आहेत, त्यामध्ये तळा तालुक्यातील 2 शाळा आहेत. त्यामध्ये ही शाळासुद्धा A+ ग्रेडमध्ये आहे. त्याबद्दल सांगताना अभिमान वाटतो की आपल्या तळा केंद्रातील, तळा तालुक्यातील ही शाळा जी आपल्या गुणवत्तापूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षितिजावर आपलं नाव अधोरेखित करते आणि तेथील शिक्षकांचं, संपूर्ण स्टाफचं, विद्यार्थ्यांच्या विकासात तसेच इतर सगळ्या शासकीय योजना किंवा उपक्रम असतील त्यामध्ये सहभाग या दृष्टीने ही शाळा नेहमी हिरिरीने सहभागी असते. त्यामुळे ही अपेक्षा होती की शाळेला नक्कीच चांगलं गुणांकन मिळेल आणि A+ मध्ये आल्याबद्दल मी शाळेच्या संपूर्ण कार्यकारी मंडळाचं, शाळेच्या संपूर्ण स्टाफचं, मुख्याध्यापक तसेच संपूर्ण शिक्षक वर्ग यांचं अभिनंदन करतो. आणि माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की माझ्या केंद्रातील आणि माझ्या बेटातील शाळा ही A+ ग्रेडमध्ये पोहोचली आहे. शाळेला उत्तरोत्तर विकासासाठी आणि प्रगतीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.